74 जागांसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून 4000पेक्षा अधिकच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। आज पोलीस भरतीचा तिसरा दिवस होता। याच तिसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत पोलीस मैदानावर शारीरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात आली। आपण पाहू शकतो की माझ्या मागं याच ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीनं पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी घेतल्या जात आहे। काल अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये काही काळ व्यत्यय आला होता। मात्र पोलीस विभागानं ऐन वेळेवर समयसूचकता दाखवत जो रनिंगचा ट्रॅक आहे तो अशा पद्धतीनं ताडपत्र्या टाकून झाकून ठेवण्यात आलेला होता। त्यामुळे पोलीस भरतीची प्रक्रियेसाठी जे आवश्यक असलेले मैदानाची स्थिती असते ती मैदान पूर्वपदावर आलेलं होतं। सकाळी याच मैदानाची क्रीडा विभागाच्या मार्फत तपासणी करण्यात आली आणि क्रीडा विभागानं हिरवी झेंडी दिल्यानंतर या ठिकाणी सकाळपासून पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी प्रात्यक्षिक चाचणी सुरू करण्यात आली आहे। याच ठिकाणी शारीरिक चाचण्या घेण्यात आलेल्या आहे। ही अमरावती शहर पोलिसांची स्थिती असताना दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या मार्फतही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। मात्र ग्रामीण पोलिसांच्या वतीनं ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात आहे ते मैदान चिखलमय झालेलं होतं, जलमय झालेलं होतं। त्यामुळे ग्रामीण पोलिसांची भरती प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली आहे, तर शहर पोलिसांची भरती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।